नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची कारावासाची शिक्षा कायम ठेवली आणि त्यानंतर आता नाशिक पोलीस यांच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत। आता हे पथक जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होणार आणि त्यानंतर आम्ही या वॉरंटची अंमलबजावणी करणार असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। ते उपचार घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांना रुग्णालयातून अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक महत्त्वाची बातमी, कोकाटेंच्या अटकेसाठी कोणताही कायदेशीर अडथळा नाहीये। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही अशी सूत्रांची माहिती आहे। पोलीस विधिमंडळाला अटकेची माहिती कळवणार अशी ही माहिती सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। त्यामुळे कोकाटे यांच्या अटकेसाठी आता कोणतीही कायदेशीर अडचण जी आहे ती नाहीये। अटकेसाठी विधिमंडळाच्या कोणत्याही परवानगीची गरज नाही अशी माहिती सूत्रांमार्फत आता समोर आली आहे। तर कोकाटेंचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे। त्यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत। या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलेला आहे। संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे कोकाटेंच्या अटकेसाठी आता कोणताही कायदेशीर अडथळा नाहीये। अटकेसाठी विधिमंडळाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। पोलीस विधिमंडळाला अटकेची माहिती कळवणार अशी ही माहिती सूत्रांची। त्यामुळे कोकाटे यांची अटक आता होणार आहे, त्यात कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाहीये। सूत्रांमार्फत ही महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे। अटकेसाठी विधिमंडळाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसणार आहे। कोकाटे यांच्या अटकेची माहिती काही वेळापूर्वीच नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते मुंबईला अजित पवार हे पथक सध्या मुंबईसाठी रवाना झालेलं आहे। कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कोकाटेंच्या अडचणी वाढल्या आहेत। या पथकामध्ये 3 अधिकारी आणि 10 अंमलदार यांचा समावेश आहे। ही टीम सध्या लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहे। कोकाटेंच्या अटकेसाठी सध्या कोणताही कायदेशीर अडथळा नाहीये। आता ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नाशिक पोलिसांची टीम जी आहे ती मुंबईकडे रवाना झालेली आहे। काही वेळापूर्वी माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आणि मुंबईला पोहोचल्यावर वॉरंटची अजित पवार यांनी स्वीकारलाय, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या या राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी नाशिक पोलिसांचं जे एक पथक होतं ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। साधारण 6 ते 7 जणांचं हे पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नाशिकच्या पोलीस आयुक्तालयातले वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत संदीप मिटके यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण पथक जे आहे ते या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। खरं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने पोलिसांनी देखील खरं तर आज सकाळच्या सुमारास नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते मुंबईला कोकाटे यांना अटक करण्यासाठी रवाना होणार होतं। मात्र प्रत्यक्षात संध्याकाळ झालेली आहे आणि आत्ता संध्याकाळी नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नाशिक पोलीस आयुक्तालयातले वरिष्ठ अधिकारी ACP संदीप मिटके त्याचप्रमाणे मुदगल यांच्या नेतृत्वामध्ये 6 ते 7 जणांचं हे पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेलं आहे। काही वेळापूर्वीच नाशिक पोलीस आयुक्तालयातनं हे पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। आपण जर क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला काल ही शिक्षा जी आहे ती जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली, जी प्रथम दंडाधिकारी न्यायालयानं घोषित केली होती, तीच जी शिक्षा आहे ती प्रथम जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आणि त्या शिक्षेच्या कायम ठेवल्यानंतर खरं तर अटकेची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती तत्क्षणी सुरू झालेली होती। त्याच्यानंतर खरं तर जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी असा सवाल उपस्थित केला होता की जर ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे ती जिल्हा सत्र न्यायालयानं देखील कायम ठेवलेली आहे तर मग माणिकराव कोकाटे यांना अद्याप अटक का झालेली नाही आहे।
याच दरम्यान ज्यावेळेला न्यायालयामध्ये हा संपूर्ण युक्तिवाद सुरू होता त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी अशी माहिती दिली की काही आजार असल्याकारणाने, काही बरं वाटत नसल्याकारणाने माणिकराव कोकाटे यांना मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतर देखील त्यांनी अशी याचिका केली कोर्टासमोर। मनोज पिंगळे असं म्हणाले, माणिकराव कोकाटेंचे वकील, की ते या ठिकाणी उपचार घेत आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि त्यामुळे किमान 4 दिवस न्यायालयानं त्यांना द्यावेत की जेणेकरून माणिकराव कोकाटे हे नाशिकमध्ये येतील आणि माननीय न्यायालयासमोर ते उपस्थित राहतील। मात्र हा संपूर्ण युक्तिवाद ज्या वेळेला सुरू होता त्याच वेळेला न्यायालयानं विचारणा केली की माणिकराव कोकाटे हे कालच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उपस्थित का नव्हते। यासोबतच माननीय न्यायालयाने असं देखील एक वक्तव्य केलं की कायद्याच्या पुढे कोणीही मोठं नाही, मग तो कुठलाही नेता असो किंवा कोणीही असो। त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं निर्णय देताना ही शिक्षा जी प्रथम दंडाधिकाऱ्यांनी दिली होती तीच कायम ठेवली आणि त्याच्यानंतर खरं तर पोलिसांकडनं अटकेची संपूर्ण प्रक्रिया सुरू होणं स्वाभाविक होतं। न्यायालयाच्या या संपूर्ण निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे याचिकाकर्ता आहेत राठोड, त्यांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये असं म्हटलं की जर ही शिक्षा सुनावलेली आहे ती सिद्ध झालेली आहे आणि न्यायालयानं जर शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा त्यांना अटक होत नसेल तर मग या संदर्भामध्ये आत्तापर्यंत कारवाई का होत नाही आहे, कोकाटे यांना तात्काळ अटक का होत नाही आहे। आणि त्याच्यानंतर खरं तर अटक वॉरंट जो आहे तो न्यायालयानं कोकाटेंच्या विरोधात जारी केला। नाशिक न्यायालयानं ज्या वेळेला कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला त्याच्यानंतर साधारण काल संध्याकाळी 6, सव्वा 6च्या दरम्यान हा वॉरंट जो आहे तो नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल झाला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा अटक वॉरंट जो आहे तो स्वीकारला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हा प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिक पोलीस हे नेमकं माणिकराव कोकाटे यांना कशा स्वरूपात अटक करू शकतील, कधी अटक करू शकतील। कारण माणिकराव कोकाटे एकीकडे मुंबईच्या रुग्णालयात दाखल आहेत तर दुसरीकडे अटक वॉरंट हा नाशिकमध्ये जारी करण्यात आला होता। मग या सगळ्या गोष्टींवर खलबतं झाल्यानंतर अनेक तज्ज्ञांचं मत जे आहे ते जाणून घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी एक पथक तयार करायचं ठरवलं आणि हे पथक मुंबईला जाणार अशा स्वरूपाच्या बातम्या ज्या आहेत त्या खरं तर कालपासूनच यायला लागल्या। खरं तर काल संध्याकाळीच नाशिक पोलिसांचं पथक मुंबईला जाईल अशा पद्धतीची अपेक्षा होती, तशा बातम्या देखील येत होत्या। मात्र पोलीस प्रशासनाकडनं सातत्यानं सांगितलं जात होतं की ज्या प्रकारचा हा संपूर्ण विषय आहे, एक हाय प्रोफाईल केस आहे आणि त्यामुळे एखाद्या मंत्र्याला ज्या वेळेला ताब्यात घ्यायचं आहे त्याला अनेक प्रोसिजर्स फॉलो करण्याची आवश्यकता असू शकते। उद्या कायद्याच्या कचाट्यामध्ये कुठेही न अडकता किंवा कुठेही अडचण न येता ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडायची आणि त्यामुळे पोलिसांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये जास्त वेळ घेतला, पूर्ण माहिती घेतली, तज्ज्ञांचं मत घेतलं, वरिष्ठ जे विधिज्ञ आहेत त्यांचा या ठिकाणी सल्ला घेण्यात आला आणि त्याच्यानंतर आता नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी मुंबईला माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी खरं तर दाखल होईल अशा पद्धतीची शक्यता आहे। कारण माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात आहेत, त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। नाशिक पोलिसांनी जी एक प्रक्रिया सांगितली आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे। एखादा आरोपी जो आहे ज्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येतं तो आरोपी जर समजा एखाद्या रुग्णालयात उपचार घेत असेल तर सुरुवातीला नाशिक पोलिसांचं पथक त्याचे प्रमुख जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन तिथल्या रुग्णालयाचे जे कोणी डीन आहेत, जे डॉक्टर आहेत, जे वरिष्ठ विधिज्ञ आहेत, डॉक्टर आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करतील। त्यांना पहिले सांगितलं जाईल की अशा पद्धतीचा न्यायालयाचा निकाल आहे, या निकालानुसार आम्हाला आरोपींना या ठिकाणी अटक वॉरंट देणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर डॉक्टरांनी जर सांगितलं की माणिकराव कोकाटे हे आता शुद्धीत आहेत, ते आता बोलू शकतील, तर नाशिक पोलिसांची टीम जी आहे ती कोकाटे यांच्या हातामध्ये अटक वॉरंटचं हे जे पत्र आहे ते त्या ठिकाणी देईल। मात्र जर असं झालं नाही आणि जर समजा डॉक्टरांनी असं सांगितलं की कोकाटे सध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलायला तयार नाही आहेत किंवा ते तब्येत त्यांची साथ देत नसल्यामुळे नक्कीच चंदन, आणि थेट दृश्य आपण पाहतो की नाशिकमधून नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईकडे रवाना झालेलं आहे।